रातची तिघात असता न्हू ना बाबा तिघात असता भायर सरून बघल्यार उजो त्यांच्या घराक लागून व्हडलो सामको जालो. लुकसाण म्हटल्यार तेचे लग्नाची आता तेका लागून तेजी ज्वेलरी तेंच्या दोगांनी करून दवरलेली. घरान तेंचे कांयच उरोना, सगळे तेंचे जवळ. रातची तिघात असता न्हू आई ना बाबा तिघात असता. सो ते नसले घरान राती. खंय तरी फ्रेंडाचे जात्रा असली थंय गेल्ले आणि हे एकटेच असले म्हणून हांगा आमच्या कडेन येयले काका कडेन आपल्या न्हिसपाक. आणि तो बाबू नासलो, तो जात्रेकूच गेल्लो, काल्याक गेल्लो. रातची येयले न्हू 10:30 म्हटल्यार आमकां 10:15 म्हटल्यार कळ्ळें की खंय तरी उजो लागता. भायर सरून बघल्यार उजो तेंच्या घराक लागून व्हडलो सामको जालो. आमकां आठवना जालें. मागीर तेंचें लुकसाण खूबच जालें. लुकसाण म्हटल्यार तेंचे लग्नाचे आतां आमी मागीर करपाचें थरयल्लें. सो तेका लागून तेजी ज्वेलरी तेंच्या दोगांयनी करून दवरलेली. दोगांनी आपूण दोगांय कामाक वयता, खंय तरी आपूण 10 रुपया कमोवन ते हाडून दवरून तेतूसून तेंच्यांनी ते करून दवरलेले. सो प्लस वयल्यान तेंचे पयशे कांय तरी भितर आसले. म्हाका दिसता पयशे आनी ज्वेलरी मेळोन एक दोगांचे मेळोन तरी 10-15 लाखार तरी वयतले, कित्याक सगळे तेंच्यांनी केल्ले. हय. आनी तो बाबू कामाक खंय तरी वयता, सो तेंकां तो हेल्प करता न्हू. सगळे तेंच्या घरान तेंचे कांयच उरोना, सगळे तेंचे जवळ. राती जालो. हय राती. 10:30 म्हटल्यार सामको मोठो उजो पेटलो. तेन्ना आमकां कळ्ळें की उजो लागलो. मागीर फायर ब्रिगेडीक आपयली. कशें लागलो तो अजून काय तुमकां कळोंक ना न्हू? ते आमकां कळना अजून कसो लागलो तो. आमकां वाळपय फायर स्टेशनाक सादारणशे 22:41 भायर कॉल जालें म्हणून घराक उजो लागला म्हणून फोन आयलो. आमी रोखडी आमची गाडी टर्न आउट केली. म्हाजे बरोबर अशोक नायक ड्रायव्हर ऑपरेटर, ज्ञानेश्वर सावंत आणि सोमनाथ गांवकर ही आमची टीम घेवन आमी रोखडे पॉयंटार एक 10 मिनटान पावले. गेल्या नंतर घराक फूल उजो लागलेलो. फूल तेजे जळेले आहा. सगळे गेल्ले डॅमेज, म्हणजे कितेंच मेळोंक ना. म्हणजे तेजें जे सामान कितें आसलें ते सगळे लॉस जाला. तेतून तेंची म्हणजे खबर अशी येयल्या की सादारण तेंची वस्ती घर सादारणचे आसपास 15 लाखा पर्यंत आसताले असो आमचो अंदाज तेंच्या म्हणण्या प्रमाणे. म्हाका सांग, तितून तुमी तुमकां कितें अंदाज आहा कशें उजो लागलो बी कितें अंदाज? तशें सांगूंक शकना कितें आहा. एक देवाचो देव असो, म्हणजे एक दिवो पेटोवन तशें जावं किंवा शॉर्ट सर्कीट अशें आमी अंदाज म्हणटा. पण आमी तशें डायरेक्टली सांगूंक शकना की तो उजो असोच अमकेच कारणाक लागला म्हणून. आनी कितें इलेक्ट्रीक उपकरणां तेंची जळ्ळ्या? तशें फ्रीज जळ्ळो तेंचो. तेतून आमी सिलिंडर भायर काडलेलो. फ्रीज आरमार भितर जे कपडे बिपडे सगळे म्हणजे सगळे फूल लॉस जाला. तेंचे वस्ती बिस्ती भितर नासलेले ते सगळे तेंचे गेले म्हणटा. तेंच्या म्हणल्यार सादारणशे ते म्हणटा आसपास एक 15 लाखापर्यंत जातले अशें म्हणटा. आमी आसा आतां ब्रह्मकर्मणी हांगा, आनी राती काल हांगासर ह्या घराक उजो लागून मोठ्या प्रमाणात नुकसाण जाल्लें आसा. आनी ह्या घरान ही तिगात भुरगीं रावतालीं, म्हणजे रावतालीं, कारण तेंचो आवय बापूय एक्सपायर जावन कांयच दीस जाले आसले. आनी म्हणून ही एक भुरगें आसलें ते खंय तरी आपल्या फ्रेंडागेर जात्रेक गेल्ले, आनी दुसरी दोगां आसलेलीं ती आपल्या काका कडेन न्हिसपाक गेल्लीं. रातच्या 10-10:30 वरांचेर ह्या घराक तेंच्या कसो उजो लागलो तो खबर ना तेंकां. पण ह्या उज्यान तेंचें मोठ्या प्रमाणात नुकसाण जाल्लें आसा. कारण ती जी व्हडली चली आहा तिच्या लग्नाचेर कांय दिसांनी आतां तिचें लग्न जावपाचें आसलें, तेका लागून तेंच्यांनी ज्यो लग्ना खातीर वस्ती पयशे आहा ते ह्या घरान थेयल्ले. तेंच्या म्हणण्या प्रमाणे ह्या तेंचो जो हे नुकसाण जाल्लें आहा ती आसपास 15 लाखाच्या हेचेर वयता. कित्याक सांग, कॅश पयशे आनी वस्ती आहा ते दोगां चलयांनी तेंच्यांनी करून थेयल्ल्यो आसात. तशेंच घरांतली टीव्ही पळोवंक गेल्यार आलमार, मागीर फ्रीज हे सगळे जळोन खाक जाल्ले आसात. जे जेवपा खातीर अन्न तांदूळ आसले, कपडे सगळे जळलेले आसात, हे तुमी पळोवंक शकतात.